हरी काका इतक्या उशिरा कुठून येतात? कुठे गेले असतील ते? हरी काका, तुम्ही काहीतरी लपवताय हे निश्चित, पण तुम्ही रहस्य जपताय की कोणाचं पाप? गुड मॉर्निंग वृंदा. गुड मॉर्निंग अलकाताई. काय ग, चेहरा का उतरलेला आहे? झोप झाली नाही? ए पण काल तर सगळं लवकर आटोपलं होतं ना तुझं, तरी झोप झाली नाही? मला माहिती आहे, येड हातातून निसटती आहे. ते आधी काम पूर्ण होऊन जाईल. अलकाताईंना सांगू का सगळं? हरी काकांच्या बायकोबद्दल यांना माहित असेल. नाही, नको. या घरात कोणावर विश्वास ठेवायचा काही कळत नाहीये. त्यात त्यांची अशी अवस्था आहे, नकोच सांगायला. कुठे हरवली आहेस? अगं, साधा प्रश्न विचारलाय मी. झोप झाली नाही का तुझी? ए वृंदा, त्या हल्ल्यानंतर अजून भीती वाटते का ग तुला? मी आईंशी बोलू? तू इथे बंगल्यातच झोपत जा. हा? अहो नाही अलकाताई, असं काही नाहीये. मी ते काल रात्री खूप पाऊस होता ना हो, विजा कडाडत होत्या, छान गार वारं पण सुटलं होतं. त्यात काय झालं, शालूचा फोन आला रात्री. गप्पा मारता मारता वेळ कसा गेला काही कळलंच नाही आणि झोपायला नेमका उशीर झाला. म्हणजे मैत्रिणीशी बोलण्याच्या नादात झोप झालेली नाहीये. लवकर झोपत जा ग, दिवसभर मग किती कामं असतात तुला. ए आणि एक ग्लास दूध गरम करून ठेवशील माझ्यासाठी? हो, ठेवते.
हे माझ्याकडे असं का बघतायत? यांना कळलंय का की मी त्यांना रात्री बंगल्यात येताना पाहिले? खूप प्रश्न पडायला लागलेत तुला. जितकं कमी पाहशील तितकं जास्त जगशील. पुरी, हे मला कसला इशारा देत आहेत का? चला सगळ्यांबरोबर ब्रेकफास्ट करायचा ना आज. काय काय खाणार आहे बरं परी? सांग बघू काय काय खाणार. भूक लागली असेल ना छान. हे बघ सगळे तिकडे. अरे वा, परी आली का? ताप नाही ना आता? कशी आहेस परिबाळ? बरं वाटतंय ना आता? डोकं दुखतं. डोकं दुखतं. दुखतंय डोकं? परी, तुला खरंच कालचं काहीच आठवत नाहीये तुला? काल मी झोपले. बाबा मला स्केचबुक आणून देणार होता, मग मी झोपले. अहो, काल रात्री परीच्या खरंच अंगाबिंगात आली होती की काय? आता आपण माझ्या गाडीतनं फिरायला जायचंय. वा, मज्जा आहे बाबा एका मुलीची. डॉक्टरांकडे जायचंय. हा डॉक्टर नको नको, डॉक्टर नको, मला डॉक्टर नको. परी बाळा, ऐक ना सोन्या, आपल्याला ना तिथे जाऊन फक्त त्यांच्याशी गप्पा मारायच्या. नाही नको नको, डॉक्टर नको. मला डॉक्टर कडे नाही जायचं. मी नाही. शाणी आहेस की नाही? ए बघ, तू आपल्याला चार चौघांसारखं शहाणं व्हायचंय की नाही तुला? मग हट्ट नाही करायचा. शहाणीला नाही, मला असंच राहायचंय. मला डॉक्टर कडे नाही जायचं. मला डॉक्टर कडे नाही जायचं. राजा, मी बोलू का? ती आमच्या घरातल्या लोकांचं ऐकत नाहीये, तुझं ऐकणार आहे? तू गप्प बसा, या सगळ्याच्या मध्ये पडू नकोस. तिला रागवायचं नाही. तिला रागवायचं नाही. तिला नाही रागवायचं. परी, असं नाही बोलायचं बाळा. तिला ओरडत नाहीये, रागवत नाहीये तिच्यावर मी. संजीवनी थांब जरा. वृंदा, बोल तू. वृंदाताईशी बोल. हा, परी बाळा, तिथे जाऊन ना आजी म्हणतात तसं त्यांच्याशी फक्त गप्पा मारायच्यात. इंजेक्शन किंवा औषधं नाही देणार ते. नाही नको, मला डॉक्टर नको. परी ऐक, माझं ऐक बाळा. हे बघ, तुला आता जे काही वाटतंय ना ते सगळं जाऊन फक्त सांगायचं आहे त्यांना. बस एवढंच. नाही नको, मला डॉक्टर नाही आवडत. ते बॅड लोक असतात. चित्र, तुला जे काही वाटतंय ते चित्र काढून दाखवशील त्यांना? तू येशील सोबत? मी हो. तू आली तर मी येईन. तू आली तर मी येईन. अगं, ती कशाला? मी आहे ना, मी येईन तुझ्याबरोबर. तू नको. मला ही पाहिजे. ही आली, मी जाणार. हो. वृंदाताई येईल हा तुझ्या बरोबर. अभिमन्यू, तू या दोघींना घेऊन जा डॉक्टरांकडे. जातो, लगेच जातो. शशांक चल. नाही नको. अरे मी ऑफिसला जातो आज. बर, जाऊन येतो. जा बाळा. मी ड्रॉइंग बुक घेऊन येते तिची. तू काहीतरी खाते का तोपर्यंत? आणि मग जायचं फिरायला. हा, ये बस. जा बाळा, बस पुढे. नाही, मी पुढे नाही.
तुला माहितीये ना, मला तुझ्या गाडीत मागे बसून झोपायला आवडतं. मी तिथे बसणार. परी बाळा, अगं तू मागे झोपलीस तर मी कुठे बसणार? तू पुढेच बसा. तू 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 तिथे तू पुढे बस, मी मागे बसणार. तू 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 सांग ना हिला. नाही नाही, मी मागेच बसणार, तू पुढे बस. बरं बरं, नाही ती बरोबर सांगते. तिला माझ्या गाडीत मागे झोपायची सवय आहे. तिला बसू दे मागे, तू बस पुढे. चल तू तू तिथे बस पुढे. चल. बस बस बस. सीट बेल्ट. हा हे बरोबर. चला निघायचं का? मला एक कळत नाहीये, इतकी वर्ष परिवार उपचार झालेत, डॉक्टर, औषध, थेरपी सगळं करून झालं, पण काल जे काही घडलंय ना तो प्रकार पाहिला, मला असं वाटतं आपण आजही तिथेच अडकून पडलोय. अगं वहिनीचा जीव गेला असता काल. तुला माझी काळजी करायची काही गरज नाहीये. माझा खूप हिशोब बाकी आहे आणि तो चुकता केल्याशिवाय इतक्या लवकर मी जगातून जाणार नाही. संजीवनी प्लीज शांत हो. अरे तू मलाच काय गप्प बसायला सांगतोयस? आपली मुलगी काल चाकू घेऊन घरभर फिरत होती माझ्या मागे, हल्ला करायला माझ्यावर, माझ्या जीवावर बेतलंस तर. संजीवनी, बस झालं आता, हा विषय पुरे. अभिमन्यू आणि वृंदा घेऊन गेलेत ना तिला डॉक्टरांकडे. परत आल्यावर कळेल आपल्याला काय झालंय ते. हो आई, माझ्या स्वतःच्या मुलीला मीच नकोशी झाले. आणि ही काल परवा आलेली स्वयंपाकीण, ती तिला माझ्यापेक्षा जास्त जवळची वाटते. वृंदाचा दोष शोधण्याआधी आपलं आई म्हणून काय चुकतंय हे बघितलं असतं बरं होईल, नाही का? मी परत एकदा सांगते आई, ही बाई जितकी दिसते तितकी साधी नाहीये. गोड बोलून लोकांना आपलंसं कसं करायचं ना खूप चांगलं येतं तिला. आता एकदा परीचा विश्वास जिंकलाय, आता एक एक करून घरातल्या आपल्या सगळ्यांचा विश्वास जिंकेल. आणि एकदा का सगळ्या लोकांचा विश्वास जिंकला ना की मग ती तिची खेळी खेळेल. आणि तेव्हा मात्र हे घर उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. दादा तू घे ना. सरांना हरी काकांबद्दल सांगून टाकू का? पण कुठल्या भरवशावर? माझा तर फक्त संशय आहे, पुरावा नाहीये. उगाच बोलले आणि हरी काका निर्दोष निघाले तर?
आपण गप्प बसलं आणि माझा संशय खरा ठरला तर? नाही, सांगून टाकते. सर, नाही, नको, आत्ताच नको. आधी सगळं नीट समजून घ्यायला हवं. सत्य हातात आलं की मगच बोलेल. झोप लागले बहुतेक परीला. लॉस्ट गर्ल. म्हणलं परीला बहुतेक झोप लागली आहे. कालच्या थकव्यामुळे लागली असायचो. तुला झोप लागते ना? म्हणजे नाही म्हणजे तो जो हल्ला झाला होता त्यानंतर भीती वाटत नाही ना एकटीला झोपताना? म्हणजे तू ठीक आहेस ना? मी तुम्हाला सांगितलेलं सर, मी अजूनही वाट बघतीये माझ्या नवऱ्याची, माझ्या मोहनची. ज्याचं वाट पाहणं अजूनही सुरू आहे, ती कुठल्याच गोष्टींना घाबरत नाही. सर, एक बोलू का? बोल ना. काल परी जे काही वागली, तिने जे काही केलं, त्याकडे आपण फक्त एक अपघात म्हणून नाही बघितलं पाहिजे. म्हणजे काय म्हणायचंय तुला? म्हणजे असं काहीतरी आहे जे अजून आपल्या लक्षात आलं नाहीये. म्हणजे परी जे काही वागली ते ती स्वतःहून नाही वागली. मला कळत नाहीये मी तुम्हाला कसं सांगू, पण परी काल जे वागत होती ते तिच्या मूळ स्वभावासारखं अजिबात नाहीये. असं वाटत होतं की ती जे वागते ती स्वतःहून नाही वागत, कोणीतरी तिच्याकडून ते करून घेतंय. कदाचित मी चुकीची असेल, पण जे काही घडतंय त्यानुसार तर असंच वाटतं की परीला कोणीतरी कंट्रोल करतंय, तिच्यावर कोणीतरी. नाही, मला नाही वाटत तसलं काही असेल. आणि खरं सांगायचं तर माझा असल्या गोष्टींवर विश्वासही नाही. काल जे घडलं, परी जे वागली ते विचित्र होतंय, मला मान्य आहे. पण म्हणून प्रत्येक विचित्र गोष्टीला तसं काहीतरी स्वरूप द्यायची गरज आहे असं मला नाही वाटत. काहीतरी मेडिकल कारण असू शकतं. आता डॉक्टर्स अशा कितीतरी केसेस बघतात की कदाचित त्यापैकी तशीच एखादी केस आपल्या परीची असू शकते. आणि म्हणून तर आपण नेतोय ना तिला आता डॉक्टरांकडे. त्याला तपासू दे, डॉक्टर काय म्हणतात ते बघूया आणि मग ठरवू ना काय करायचं पुढे ते. तुम्ही लगेच सगळे एकदम निष्कर्षावर कसे काय पोहोचता मला काही कळतच नाही. कमालच आहे तुमची. त्या दिवशी वृंदाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना हीच पिवळी कार मागे होती.
काय झालं? सर, तुम्ही एवढे वेगाने का गाडी चालवतायत? काय झालं सांगा ना. आपल्या मागे ती गाडी दिसते का बघ. मागे वाहून बघू नको, मिरर मध्ये बघ. सर, ही गाडी, तुला या गाडीबद्दल अहो हीच गाडी होती जी त्या दिवशी माझा पाठलाग करत होती.